नमस्कार, मी प्राजक्ता. माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आताच्या घडीची एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर आलेली आहे. शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये, अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे. अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्याचं सांगितलं जातंय. द इंडियन एक्सप्रेसला जी मुलाखत दिली होती त्यामध्ये हे वक्तव्य केलं असं सांगितलं जातंय. तसंच मी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाही, याचा निर्णय म्हणजे विरोधी बाकावर बसावं की सत्ताधारी बाकावर बसावं याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु शरद पवार यांनी हे वक्तव्य केल्यानं आता राज्याच्या राजकीय पटलावर काही नवीन बदल होणार का, मोठे बदल पाहायला मिळणार का, हेच आपण या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. याच विषयावर अधिकची चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत माझा प्रतिनिधी अनिकेत निंबाळकर आहे. निंबाळकर, काय सांगशील नेमकं की काय बोलले शरद पवार? प्राजक्ता, नक्कीच ही मोठी बातमी म्हणावी लागेल. कारण शरद पवार जेव्हा एखादं विधान करतात, तेव्हा त्यामागे काहीतरी अर्थ असतो किंवा त्याला एक बेस असतो. त्याप्रमाणे आज मोतीबागेमध्ये शरद पवार होते. आज सकाळपासून ते पुण्यातल्या मोतीबागे या त्यांच्या निवासस्थानी कार्यालयात बसून होते आणि त्यावेळी काही पत्रकार त्यांच्याकडे गेले. त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यावेळेस पवारांनी त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा माराव्यात असं म्हटलं, की आपण अनौपचारिक गप्पा मारू. त्यावेळी या गप्पांमधनं एक त्यांनी मोठी बातमी दिली असंच म्हणावं लागेल. त्यावेळी त्यांनी असं विधान केलं, की दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण दोन्ही बाजूचे नेते हे एका विचाराचेच आहेत. त्यामुळे जर हे नेते भविष्यात एकत्र आले, तर मला यात काही आश्चर्य वाटणार नाही. परत त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे, की बाबा सुप्रिया सुळेंनी ठरवावं केंद्रात सत्तेत जावं का विरोधी बाकावर बसवावं. म्हणजे हा निर्णय त्यांनी आता पुढच्या पिढीकडे दिलेला आहे, की पुढच्या पिढीने हा निर्णय घ्यावा, की आपण एकत्र यावं का दोन्ही पक्षांनी आमने-सामनेच राहावं. प्लस त्यांनी अजून एक विधान केलेलं आहे, की अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र बसून यावर निर्णय घ्यावा. त्यामुळे आता शरद पवार यांनी जेव्हा हे विधान केलेलं आहे, त्यामुळे या विधानाला या विधानाचा खूप अर्थ निघतो किंवा या विधानातून अनेक म्हणतो ना आपण चर्चा घडू शकतात, की बाबा नेमकं पवारांनी असं विधान का केलं असावं? कारण पवार जे सुरुवातीला लोकसभा निवडणुकीमध्ये अ, अजित पवारांच्या विरोधात लढले, काही ठिकाणी ते भाजपच्या विरोधात लढले, काही ठिकाणी ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात लढले. अर्थातच म्हणजे पवारांनी एक स्वतंत्र भूमिका घेतली होती. त्यांच्या पक्षाची एक वेगळी भूमिका होती. त्यासोबतच अजित पवार पवारांवरती टीका करत होते किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवरती टीका करत होते. पण आता शरद पवारांनी असं म्हटलं, की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही. आता त्याच्या मागचं अजून थोडं मागचा भूतकाळ पाहिला किंवा आता गेले काही दिवस निवडणुकीनंतरचं जे काही राज्यातलं राजकारण पूर्णपणे बदललेलं आहे. म्हणजे बघा 2 महत्त्वाच्या निवडणुका इथे झाल्या. लोकसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांच्या पक्षाने मोठी आघाडी घेतली. त्यांचे खासदार निवडून आले. त्यांचा स्ट्राईक रेट चांगला होता. पण विधानसभा निवडणुकीमध्ये पवारांचे अक्षरशः नामुष्की ओढावली म्हणजे दारुण पराभव म्हणतो त्या पद्धतीने त्यांचा पराभव झाला. त्यानंतर मग विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं का? किंवा दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे, असं त्यांच्या पक्षातील काही आमदारांचं, जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मग शरद पवारांनी त्या आमदारांनाही म्हटलं होतं, की बाबा तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही अजित पवार गटासोबत जाऊ शकता. कारण आमदारांचं असं म्हणणं आहे, की सत्तेत गेल्याशिवाय कामं होत नाहीत, विकास कामं अडून राहतात, निधी मिळत नाही. मग अशा वेळी आपण सत्तेत सहभागी होणं गरजेचं आहे, असं काही आमदारांचं मत होतं. त्यावेळी देखील या चर्चांना उधाण आलं होतं, की शरद पवार हे अजित पवारांसोबत पुन्हा टाय अप करणार किंवा दोन्ही पवार एकत्र येणार, काका पुतणे एकत्र येणार आणि या सगळ्या चर्चांमुळे असं वाटत होतं, की शरद पवार हे पुन्हा अजित पवारांसोबत येतील. पण त्यांनी यावर अनेक वेळा दोन्ही पक्षांनी एक्सप्लेनेशन दिलं, की अजून तरी तशी चर्चा नाहीये, अजून तरी तसं काही नाहीये, दोन्ही पक्षांकडून तशा ऑफर्स आलेल्या नाहीयेत. पण मधले काही दिवस आपण पाहिले तर हे दोन्ही पवार कुटुंब हे एकत्र दिसलं. अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांच्या साखरपुड्याच्या वेळी दोन्ही पवार एकत्र आले. शरद पवारांना रिसीव्ह करायला स्वतः अजित पवार गेले. त्यानंतर मग पुन्हा या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे ह्या वारंवार निर्माण होणाऱ्या शक्यता आणि चर्चांमुळे दोन्ही पवार एकत्र येणार का? असं बोललं जात होतं. पण आज खुद्द शरद पवारांनी याबाबत भाष्य केलेलं आहे, की जर भविष्यात दोन्ही दोन्ही पक्ष एकत्र आले किंवा दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी एकत्र येऊन याबाबत निर्णय घेतला तर मला आश्चर्य वाटणार नाही. आता अध्यक्ष हे शब्द मी जबाबदारीने बोलतो आहे कारण सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या पक्षाच्या सध्या कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार आहेत.
त्यामुळे शरद पवारांनी एक विधान केलेलं आहे, की दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी म्हणजे सुप्रिया सुळेंनी आणि अजित पवारांनी एकत्र बसून याबाबत निर्णय घ्यावा. त्यामुळे त्यांनी आणि मी स्वतः या प्रक्रियेत नसेल असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी म्हणजे या निर्णय प्रक्रियेतला स्वतःचा सहभाग काढून घेतलेला आहे आणि हे निर्णय पुढच्या पिढीकडे सोपवलेला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय असंच म्हणावं लागेल किंवा भविष्यात पवार हे सत्तेसोबत जाऊ शकतात अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते. प्राजक्ता. नक्कीच अनिकेत. पण आपण मागच्या काही दिवसांपासून पाहिलं तर ठाकरे म्हणजे जे दोन्ही बंधू आहेत, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, ते एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि तशा ज्या चर्चा आहेत त्या आपण पाहतोच आहोत. त्यातच आता पवारांनी ही गुगली टाकलेली आहे. त्याचा अर्थ काय समजायचा? राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. आपण हे वारंवार आपल्या आर्टिकल्स मधनं किंवा बातमी लिहिताना हे वाक्य वापरतो किंवा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामधले हे जे बदल आहेत, हे ऍक्सिडेंटलच बदल आहेत. म्हणजे राष्ट्रवादी फुटणं, ठाकरेंचं शिवसेना फुटणं किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं किंवा एकत्र येण्याच्या चर्चा होणं. दोन्ही बंधूंनी या चर्चांना आपण म्हणतो ना एक वेटेज देणं विधान करून, की म्हणजे राज ठाकरे म्हणतात एका इंटरव्ह्यू मध्ये, की बाबा मला काही हरकत नाहीये. आम्ही आमचे वाद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ. तिकडे उद्धव ठाकरे म्हणतात, की ठीक आहे आपल्यात वाद नव्हतेच, पण असतील तर मी मिटवतो आणि मी पण महाराष्ट्रासाठी एकत्र येतो. मग त्याच वेळी शरद पवार देखील असं विधान करतात, की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आश्चर्य वाटत नाही. त्यामुळे राजकारणात काय होतं हे काही सांगता येत नाही. याचा अर्थ असाच आहे, की सोयीनुसार सध्या राजकीय नेते राजकीय भूमिका घेत आहेत. कारण त्यांना दिसत आहे, की महाराष्ट्रामधली राजकीय परिस्थिती कशी आहे, सरकारचं काम दिसत दिसत असावं त्यांना, की बाबा सरकार काम करतंय किंवा सध्या लोकांचा जो माइंडसेट आहे, हा भाजप आणि भाजप मित्र पक्षांसोबत आहे. त्यामुळे कदाचित आपण म्हणतो पवारांनी हे विधान केलेलं असावं किंवा शरद पवारांच्या या विधानाकडे आणखी एक पाहायला येतंय, की 5 वर्ष सत्तेच्या बाहेर बसणं हे खासदारांसाठी किंवा आमदारांसाठी खूप मोठं चॅलेंज असतं. ओके. त्यामुळे मग आपण जर समजा अ, सत्तेत गेलं, असं त्यांच्या पवारांच्या आमदारांची पहिल्यापासूनची इच्छा आहे, असं बोललं जातं. अनेक बातम्यांमध्ये समोर आलंय, की पवारांना खासगीत काही नेते भेटतात आणि म्हणतात, की बाबा आपण भाजपसोबत जाऊ किंवा अजितदादांसोबत जाऊन सत्तेत बसू. त्यामुळे मग शरद पवारांनी हे जे विधान केलेलं आहे, त्याच्यामध्ये अजून एक विधान त्यांनी केलेलं आहे, की खासदार खासदार माझ्या मताचे आहेत. म्हणजे बघा हे विधान खूप मोठं आहे, की खासदार माझ्या मताचे आहेत, पण काही आमदारांची सत्तेत जाण्याची इच्छा असावी. त्यामुळे मग शरद पवारांनी हा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळेंकडे सोपवलेला आहे. आणि आता तू जो प्रश्न विचारलास, की एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याचं बोलतायत आणि दुसरीकडे शरद पवार पण अजित पवारांसोबत जाण्याची भाषा करतायत. ह्याच्यामध्ये फरक हा आहे, की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही सध्या निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत आणि शरद पवार जर उद्या किंवा सुप्रिया सुळेंनी निर्णय घेतला, की आपण भाजपसोबत केंद्रात सत्तेत बसावं, तर ते वेगळं समीकरण असेल आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं वेगळं समीकरण आहे. कारण ते दोघं मुंबईतली सत्ता, मुंबई महापालिका मिळवण्यासाठी एकत्र येत असावेत, की आणि इकडे शरद पवार हे आता जे आमदार खासदार निवडून आलेले आहेत, त्यांची विकास कामं व्हावी, त्यांच्या मतदारसंघांमध्ये प्रोजेक्ट्स यावेत किंवा त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवून घेता यावेत सत्ताधाऱ्यांकडून, म्हणून ते सत्तेत जात असावेत. हा यामागचा अर्थ आहे किंवा आपण असा अर्थ काढू शकतो, की शरद पवारांना आता कळलेलं आहे, की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक भाजपचा सध्या चढता आलेख आहे. मग त्यामुळे कदाचित आपल्याला सत्तेसोबत जाणं भाग पडू शकतं. त्यामुळे आपण याचा अर्थ असाच काढू शकतो, की शरद पवार आता भाजपसोबत जाण्यासाठी कुठेतरी अनुकूल असल्याचं दिसून येतं. प्राजक्त. नक्कीच अनिकेत. तू सविस्तर माहिती दिली. पण जसं तू आधी म्हणाला होतास, की म्हणजे शरद पवारांनी स्वतः सांगितलेलं आहे, की सुप्रिया सुळे यांनी निर्णय घ्यावा, की दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही, म्हणजे अजित पवारांसोबत जावं की नाही. त्यामुळे आता सुप्रिया सुळे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारच्या राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद अनिकेत.